नवीन आपले सरकार सेवा केंद्र CSC सेंटर जे आहे सुरू करण्यासाठी प्रत्येक जिल्हा अंतर्गत जे अर्ज प्रक्रिया आहे सुरू करण्यासाठी शासन निर्णय हा जूनमध्ये जाहीर करण्यात आला होता। प्रत्येक जे जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू करण्यात आली होती। मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण रायगड जिल्ह्यासाठीचं जी प्रक्रिया आहे सुरू करण्यात आली होती, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, त्याचबरोबर ॲप्लिकेशन फॉर्म हा आपण चेक केला होता। आता पाहू शकता कोल्हापूर जिल्ह्याअंतर्गत सुद्धा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या अंतर्गत पाहू शकता प्रधान सचिव माहिती आणि तंत्रज्ञान सार्वजनिक प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील शासन निर्णय क्रमांक यानुसार पाहू शकता 19 जानेवारी 2018 27 मार्च 2025 रोजीच्या शासन निर्णयात आपली सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करण्याबाबत निर्देशित करण्यात आलं होतं। त्याचबरोबर हा 2 जून 2025चा निर्णय हा महत्त्वाचा आहे। पाहू शकता निर्णयातील निकषाप्रमाणे ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरिक क्षेत्रात झोनवाढ भागातील असल्यास विहित केलेल्या अटी आणि शर्ती पूर्ण करत असेल अशा व्यक्तींना सूचित करण्यात येते की जाहीरनाम्यातील पुढील निर्देशांचे अवलोकन करून रिक्त ठिकाणांच्या यादीप्रमाणे सोबत जोडलेल्या जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या अटी आणि शर्तीनुसार इच्छुक अर्जदार यांनी अर्ज करायचा आहे। पाहू शकता शहर आणि ग्रामीण भागात लोकसंख्येच्या निकषानुसार रिक्त ठिकाणांची यादी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, चेक केली जाऊ शकते। यामध्ये अधिकृत जी वेबसाईट आहे यावरती प्रसिद्ध करण्यात आली आहे, आपण सुद्धा चेक करणार आहोत। तर रिक्त ठिकाणी नवीन आपले सरकार सेवा केंद्र चालवण्यासाठी इच्छुक असलेल्या अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। अधिकृतची वेबसाईट आहे kollapur.gov.in या ठिकाणी चेक केली जाऊ शकते। कोल्हापूरची जी वेबसाईट आहे अधिकृत kollapur.gov.in या वेबसाईटवर तुम्ही चेक केल्यानंतर पाहू शकता जी यादी आहे प्रत्येक ठिकाणानुसार किती जी रिक्त पदे आहेत, रिक्त जी पदे म्हणू शकता किंवा आपण याच्यामध्ये जी CSC सेंटर आहेत म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र किती रिक्त आहेत याची माहिती ही जारी करण्यात आली आहे आणि त्यानुसार ती भरली जाणार आहेत। अधिकृत वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे। शहर आणि ग्रामीण भागात नव्याने द्यायच्या आपले सरकार सेवा केंद्रांची रिक्त ठिकाणांची यादी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर अपडेट करून देण्यात आली आहे आणि ही यादी मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, चेक करू शकता। या पद्धतीने जी प्रत्येक विभाग आहे, तालुका असेल किंवा प्रत्येक ठिकाण आहे या ठिकाणानुसार एकूण किती आधार सेवा केंद्र CSC सेंटर जे आहे हे देणे आहेत या संदर्भातली माहिती ही टाकण्यात आली आहे, ही या ठिकाणी चेक केली जाऊ शकते। आता पुढे पाहू शकता जिल्हाधिकारी नियुक्त तांत्रिक समिती सर्व अर्जांची छाननी करून पात्र आणि अपात्र अर्ज निश्चित करतील। एक समिती निश्चित करण्यात आली आहे, नियुक्त करण्यात आली आहे। त्याचबरोबर अर्ज अचूक आणि परिपूर्ण भरून सोबतच्या अटी आणि शर्तीस अधीन राहून सादर करायचा आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे। पाहू शकता 31 जुलै 2025 पासून या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर नवीन अर्ज मागवण्याचे रिक्त असलेल्या केंद्रांसाठी यादी प्रसिद्ध करण्याचा केल्याचा दिनांक 31 जुलैला ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवर ही अपडेट जारी करण्यात आली आहे। नवीन जी यादी आहे ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, हे चेक केली जाऊ शकते। टेलिग्राम चॅनलवर कोणकोणत्या ठिकाणासाठी किती जे रिक्त जागा आहेत म्हणजे सेवा केंद्रासाठी याबद्दलची माहिती ही टाकण्यात आली आहे, ती टेलिग्राम चॅनलला सुद्धा उपलब्ध आहे, चेक केली जाऊ शकते। त्याचबरोबर पाहू शकता पुढची जी प्रोसेस आहे सुरू झाले अर्ज स्वीकारण्याचा कालावधी आणि ठिकाण दिनांक 31 जुलै 2025 पासून 22 ऑगस्ट 2025 जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील आवक बारनिशी संकल्पना पाहू शकता संकलना शेजारील कक्षामध्ये समक्ष स्वीकारून पोच देण्यात येईल। म्हणजे तुम्हाला अर्ज जे आहेत ऑफलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी जाऊन जावक बारनिशी आहे या ठिकाणी ज्या बाजूचे कक्ष आहे या कक्षामध्ये तुम्हाला तुमचे अर्ज सबमिट करायचे आहेत। यानंतर 22 ऑगस्ट पर्यंत अर्ज सबमिट केले जाऊ शकतात। इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर पात्र आणि अपात्र अर्जांची यादी ही अधिकृत संकेतस्थळावर वेबसाईटवर ही प्रसिद्ध केली जाईल। या पद्धतीने पाहू शकता अर्जाचा नमुना फॉर्मॅट हा उपलब्ध आहे। नवीन आपले सरकार सेवा केंद्र मेनेकामी भरायच्या विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्जाचा नमुना, यामध्ये अर्ज क्रमांक तुमचा येईल, त्यानंतर शहर वॉर्ड ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू इच्छिता, तालुका आणि कोल्हापूर येथील सेवा केंद्रासाठी अर्ज प्रति पाहू शकता। माननीय अध्यक्ष जिल्हा सेतू समिती
तथा जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी तुम्हाला फोटो अटेस्ट करायचा आहे. विषय आहे, संदर्भ आहे त्यानुसार. त्याचबरोबर पूर्ण डिटेलमध्ये तुमची माहिती या ठिकाणी उपलब्ध होईल. यानंतर पाहू शकता CSC ID तुमच्याकडे असल्यास CSC ID क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचबरोबर पूर्व CSC कॉमन सेंट पूर्वीचं असल्यास किंवा नसल्यास याबद्दलची माहिती इथे टाकायची आहे. कुठल्या ठिकाणी ओपन करायचं आहे. महत्त्वाचे कागदपत्र शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, स्वयंसाक्षांकित संगणक अर्हता, आधार कार्ड, पॅन कार्ड, जागेचा मालकी हक्काचा पुरावा किंवा कागदपत्र नोटरी अथवा रजिस्टर करारपत्र असणे आवश्यक आहे. बँकेचे पासबुक अद्ययावत छपाईसह CSC केंद्र अस्तित्वात असलेल्या नियोजित जागेचे व आतील व बाहेरील सुस्पष्ट दिसतील असे फोटो सुद्धा पाठवणे आवश्यक आहे. चारित्र्य प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणं बंधनकारक राहील. CSC ID प्रमाणपत्र स्वयंसाक्षांकित प्रत आवश्यक आहे. मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड आणि झेरॉक्स प्रत आवश्यक आहे. रहिवासी दाखला सुद्धा या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे. या सगळी कागदपत्र त्याचबरोबर प्रमाणपत्र आणि स्वयंघोषणा प्रमाणपत्राचा नमुना या उपलब्ध आहे जाहिरातीमध्ये. टेलिग्राम चॅनलवर पूर्ण जाहिरात उपलब्ध आहे, हे चेक केले जाऊ शकते. या पद्धतीने तुम्हाला जो अर्ज आहे हा अर्ज 22 ऑगस्ट 2025 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी सबमिट करायचा आहे. आता कोणत्या ठिकाणी किती जी CSC सेंटरसाठीची जागा उपलब्ध आहे याची माहिती उपलब्ध आहे. अधिकृत वेबसाईटवर ही टाकण्यात आली आहे. याची माहिती टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे, चेक केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर अंतर्गत जे सेवा केंद्र आहेत यामध्ये ग्राहक सेवा केंद्र, CSC आपले सरकार सेवा केंद्र, या सेवा केंद्रासाठी इच्छुक आणि पात्र जे लाभार्थी उमेदवार आहेत यासाठी अर्ज करू शकतात. या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.